काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दुपारी 12च्या सुमारास शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये मोठ्या संख्येने जमा होऊ लागले। राजू शेट्टी यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, नंदाताई वाभुळकर, खासदार मुन्ना महाडिक, भगवान काटे, प्राध्यापक जालंधर पाटील उपस्थित होते। यानंतर फुलांनी सजवलेल्या बैलगाडीवर खासदार शेट्टी आरूढ झाले आणि मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाले। पारंपरिक वाद्यांचा गजरात आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणाच्या निनादात ही मिरवणूक व्हीनस कॉर्नर, बसंत बहार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आली। यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, शेकापचे माजी आमदार संपतबाबू पाटील, राजूबाबा आवळे सामील झाले होते। निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर खासदार शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला। तिसऱ्यांदा मी लोकसभेचा कौल आजमावतोय आणि त्यासाठी आज उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे। तसं बघायला गेलं तर मी आज अर्ज भरणारा एवढंच जाहीर केलेलं होतं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं सर्वसामान्य लोक आज अर्ज भरायला माझ्याबरोबर आलेले आहेत। एक प्रकारे मी हा जो संघर्ष उभा केलेला आहे, ही जी लढाई प्रस्थापितांच्या विरोधामध्ये सुरू केलेली आहे, राज्यकर्त्यांच्या विरोधात सुरू केलेली आहे, ती लढाई माझी एकट्याची नसून आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत असं सांगणाराच, संदेश देणाराच अशा प्रकारे यातून ही गर्दी आहे। आणि त्यामुळं आता मला निकालाची चिंता नाहीच, कारण हे आलेले लोक हे पैसे घेऊन आलेले आहेत माझ्या खर्चासाठी। की सांगलीची जागा ही स्वाभिमानीचीच जागा आहे। उमेदवाराच्या नावाबद्दल चर्चा होऊ शकते। स्वाभिमानीला 2 जागा आहेत आणि 2 जागा निवडून आणून स्वाभिमानी पक्ष हा मान्यताप्राप्त पक्ष आम्हाला करायचा आहे। त्यामुळं प्रत्येक निवडणुकीत आम्हाला जे वेगवेगळं चिन्ह मिळतं ते चिन्ह, ती कटकट आम्हाला संपवायचे आणि एकच चिन्ह आम्हाला कायमचं करायचं आणि त्यासाठी किमान 2 खासदार निवडून आणणं ही आमची अपरिहार्यता आहे। त्यामुळे सांगलीच्या जागेवर स्वाभिमानीच्या चिन्हावर उमेदवार उभा राहील। राजू शेट्टींचा विजय फार मोठ्या मताधिक्याने होईल याच्यात काही शंका नाही, पण सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात, खानदेशमध्ये मी जाऊन आलो आणि अतिशय उत्स्फूर्ततेनं महाराष्ट्रामध्ये लोकांचा प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेसला आहे, आघाडीला आहे आणि मला हे दिसतं आहे की हळूहळू महाराष्ट्रातलं चित्र जे सत्तारूढ पक्षाला अपेक्षित आहे ते आता बदलायला लागले। सर्व ठिकाणी लोकांची उत्स्फूर्तता दिसायला लागलेली आहे। लोक बाहेर पडत आहेत, भर उन्हात देखील पूर्ण ताकदीनं मोदी सरकारला हटवायचं आहे हा निर्धार करून महाराष्ट्रातला तरुण बाहेर पडलेला आहे। मोदींनी काल घोषणा केली की सॅटेलाईट आम्ही एक पाडलं आणि तो देशातल्या फार मोठा आम्ही काम केलेलं आहे, ते शास्त्रज्ञांनी काम केलेलं आहे, त्याचं श्रेय मोदींनी घेतलं। पण दादांनी त्याच्या बाबतीत लगेच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली की आपल्या देशातलं निकामी झालेलं सॅटेलाईट पाडायची ती प्रोसेस होती, पण दादांनी भाषणात सांगितलं की ते पाकिस्तानचं सॅटेलाईट होतं का चीनचं होतं ते अजून आपल्याला कळायचं आहे, पण आपल्या देशाने फार मोठी कामगिरी केली। आता चंद्रकांत दादांना सॅटेलाईट पाकिस्तानचं होतं का चीनचं होतं हे जर माहीत नसेल का आपल्या भारताचं होतं, तर चंद्रकांत दादा या महाराष्ट्रात 10च्या 10 जागा ज्या काही निवडून येतील म्हणत आहेत त्या सॅटेलाईटप्रमाणे चंद्रकांत दादांचं ते वक्तव्य आहे, त्यात फार मनावर घेऊ नका। एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण आमच्या आघाडीला आहे आणि निकाल ज्यावेळी लागेल त्यावेळी मला खात्री आहे की आमच्या आघाडीच्या जागा या जवळपास 30पर्यंत निवडून यायला मला काही फारशी अडचण वाटत नाही। सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते त्याचा निर्णय घेतील, त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा सल्लामसलत केलेल्या आहेत अशी माझी माहिती आहे। योग्य तो निर्णय झाला की तिथली उमेदवारी जाहीर होईल। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।